आज आपण आलोय पटवर्धन भोजनालयामध्ये. एक परचिक बुटीक प्लेस आहे. एक 10 लोकांची बसायची इथे सोय आहे आणि यांचे भोजनालय प्लस टिफिन सर्व्हिसेस आहेत. इथे 1 2 3 4 5 वाट आहेत आणि आता काय काय येते 5 वाटांमध्ये ते मी चेक करणार आहे आणि तुम्हाला शेअर करणार आहे. त्यांना मी थाळी वाढायला सांगतो आणि बघूया आज यांच्या चवी कशा तिथे ते. सचिन पटवर्धन. गेली 12 वर्ष मी घरातून टिफिन सर्व्हिस प्रोव्हाइड करत होते. आता मी नुकतंच डायनिंग चालू केलं आहे. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सो आय से की जेव्हापासून मी इथे येतो आहे म्हणजे लाईक मी जिम करतो आणि मला गेन करायचं होतं वेट. सो एक ते घरचा स्वाद म्हणा किंवा ते म्हणजे चपातीची क्वालिटी, तर त्यामुळे मग मी इथे रॅन्डमली एकदा आलेलो आणि मग फ्रॉम दॅट डे मी रेग्युलर येतो आणि मग माझ्या फ्रेंड्सला पण घेऊन येतो. मस्तपैकी थाळी आलेली आहे आणि सुगंधही आलेला आहे. काय काय आलं आहे, कोशिंबीर आलेली आहे. इथे ही राजमा उसळ आलेली आहे. इथे फरसबीची भाजी दिसते मला. ही आमटी, ताक आणि पोळ्या. त्यातला भात आणि पोळी हे जे कॉम्पोनंट सोडलं तर बाकी सगळं अनलिमिटेड आहे. ॲज वेल एज इथे एक चटणी आहे आणि सुगंध अप्रतिम ऑलरेडी आलेला आहे. सो ही सेमी मर्यादित म्हणता येईल त्या टाईपची ही थाळी आहे. चला तर मी एक पदार्थ टेस्ट करतो आणि सांगतो याच्यात चवी कशा आहेत. त्याच्या आधी चला सुरुवात करूया. राजमा उसळ किंचित पंजाबी अंगावरती गेलेली आहे आणि अतिशय छान परफेक्ट खातच राहावी अशी परफेक्ट शिजलेली आहे. अमेझिंग. आणि मसाले जे ते घरचे मसाले दिसतात. झकास आवडलेली. पहिलाच असा ते पदार्थ आवडलं तसा आवडलेला आहे. पुढे ही फरसबी. वा, झकास. प्रॉपर शिजलेली आणि अतिशय छान त्याचे कटिंग केलेलं आहे एकसारखं. काय खाताना जसं एक माइल्ड क्रंच येतोय. झकास. थाळीची जान ज्याला मी म्हणतो ते म्हणजे आमटी. तर यांची आमटी कशी बघूया. छान आहे. मोर ऑफ फोडणीचं वरण आहे. डेन्स आहे, आमटी नाही आहे. आणि लसणाचा प्रॉपर वापर केलेला आहे. फोडणी छान बसलेली आहे त्याला. अगदी घरचं जेवण ज्याला आपण म्हणतो ते घरचंच जेवण हे आहे. अतिशय छान, मस्त. चला तर मी खायला सुरुवात करतो. टेस्टिंग संपलेलं आहे आणि पुढे काय काय चवी अजून मला एक्सप्लोअर होतात ते मी तुम्हाला सांगतो. जेवण छान आहे. परत परत यावं असं वाटतं. खूप छान आहे. हां, छान जेवण, छान, उत्तम उत्तम. हां, आणि आपण नेहमीचा प्रश्न, पोळी आहे का चपाती आहे, तर ही मल्टी लेअर आहे. सो ही पोळी आहे. सो पोळी खायला नेहमीच मजा येते चपातीपेक्षा. आज ओव्हरऑल जेवण मला खूप आवडलेलं ऑलरेडी टेस्ट केल्यानंतर आहे. आता मी हे तुटून पडतो याच्यावरती आणि भरपूर आज मी खाणार आहे. परत पोळी आणि भात लिमिटेड आहे. बाकी भाज्या, कोशिंबीर वगैरे सगळं अनलिमिटेड आहे. चला आता मी सुरुवात करतो. मध्ये मध्ये काय वाटतं लगेच सांगतो. आणि चाटण म्हणजे चटणी, लसूण जशा प्रॉपर क्वांटिटीमध्ये, मॉइस्ट असं खोबरं आहे आणि तेल टाकलेलं आहे. अतिशय छान आणि झकास. जसं चाटण पाहिजे, जशी चटणी पाहिजे तसं एक्झॅक्टली चटणी जमलेली आहे. पण जेवण अत्यंत सुंदर आहे आणि पुन्हा रिपीट आनंद घेण्यासाठी मी आलेलो आहे. आणि आय रिअली एन्जॉयड हॅव्हिंग फूड विथ पटवर्धन अँड कंपनी. कांदा, टोमॅटो, दही आणि किंचित दाण्याचं कूट, मिरची, अमेझिंग जमलेली ही कोशिंबीर आहे. मस्त. वा. आपलं हे पटवर्धन भोजनालय आणि टिफिन सर्व्हिसेस हे गेली 12 वर्षापासून आपण यापूर्वी घरातलं राबवत होतो आणि एका डब्यापासून जी सुरुवात झाली ती आज माझे जवळजवळ 100-130 डबे आज मार्केटमध्ये आहेत. हे संपूर्ण डबे आपल्या संपूर्ण कर्वेनगर, नवसह्याद्री, पटवर्धन बाग, कोथरूड, सिंहगड रोड, वारजे, आंबेडकर चौकपर्यंत
त्याच्यानंतर प्रभात रोड, भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, लांबच्या ठिकाणी म्हटलं तर वाकड कॅम्पमध्ये डोंजो किंवा आपल्या डोंजो नाही तिकडनं पोर्टरवरनं लोक मागवून घेतात आणि ते जातं. पण जनरली हा एरिया आपण सगळा मॅक्स कवर केलेला आहे. तर रिफिल प्रॉपर सिस्टमॅटिक अनलिमिटेड आहेच. मी घेतोय, कोशिंबीर पण सांगतोय आणि ताटात आधी 2 पोळ्या होत्या, टोटल 3 असतात आणि अजून एक येणार आहे पोळी गरमागरम. रिफिल आवडलेले आहे. मला एक आत्ताच त्यांच्याकडनं गोष्ट कळली ते म्हणजे यांच्याकडे भाकरीसुद्धा उपलब्ध आहे, पण ते आधी सांगावी लागते ताटलीमध्ये तुम्हाला भाकरी पाहिजे का पोळी. सो मी पोळीचा ऑप्शन दिला, त्यामुळे मला 3 पोळ्या आलेल्या आहेत तिथे. चला तर मी जेवण कंटिन्यू करतो. आणि आज मी खरंच भरपूर जेवतो आहे, अतिशय चविष्ट माइल्ड टेस्ट आहेत. आपल्याकडे जे अगदी मी स्टॅटिस्टिक्स बघतो, आपल्याकडे 15 वर्षापासूनचे अगदी 75च्या पुढचे सगळे लोक बघतात व्हिडिओज. कोणालाही हे खाताना आणि खाल्ल्यानंतर कधीही त्रास होणार नाही, या टाईपचं टिपिकल जेवण आहे. मी आठवड्यातून 1 ते 2दा येते पटवर्धन जेवणालयामध्ये. इथे अप्रतिम मिळतं, अगदी घरासारखं एकदम हलकं जेवण आणि एकदम तब्येतीला व्यवस्थित असतं. मी कधी गडबडीत असले तरी हल्ली मी खूप रिलॅक्स असते की मी वहिनींकडे येऊन छान जेवते. आणि पाहुणे आले किंवा अचानक कोण येणार असेल तरी मी एक फोन करते आणि इथूनच पार्सल घेऊन येते. एकदम उत्तम आणि सुंदर प्रतीचं जेवण मिळतं. ॲक्च्युली ज्या भाज्या आपल्याला आवडत नाही म्हणजे बीन्स, पडवळ, अशा ज्या भाज्या आहेत त्याही त्या खूप सुंदर करतात. त्यांचा शिरा अप्रतिम असतो, पुरणपोळी सुंदर असते, गुरुवारची खिचडी खूप स्पेशल असते त्यांची, आणि कढी ती आम्ही आवर्जून गुरुवारी येतोच. अतिशय सुंदर जेवण आहे, रुचकर जेवण आहे आणि अगदी आनंदी मनाने आणि स्वभावाने ते आम्हाला सगळ्यांना सर्व करत असतात आणि चविष्ट जेवण असतं अगदी. म्हणजे मी जवळजवळ महिन्यातून 1-2 वेळा तरी इथनं पार्सल घेऊन जातोच. अशा रीतीने भरपूर भात आलेला आहे, पण जेवढा त्यातला हवा आहे तेवढाच मी घेणार आहे. आमटी आहे आणि ताक आहे मला संपवायला. एकूण यांची जर सेवा बघितली, सर्व्हिस शब्द जरा चुकीचा वाटेल इथे, सेवा बघितला अतिशय प्रसन्न, हसतमुख आणि आपुलकी ज्याला म्हणतो त्यांनी ती चाललेलं आहे. सारखं येऊन विचारतात हे हवं आहे का, ते हवं आहे का, वगैरे वगैरे. अमेझिंग. हे लोकेशन मला खूप आवडलेलं आहे, अतिशय छान, मस्त. सगळे सिनियर सिटीजन्स आणि फॅमिलीज लोक माझ्याकडे जेवणारी आहेत आणि अनंत वर्ष रोज माझ्याकडे जेवणारी आहेत आणि या सगळ्यांचे मला खूप मोठे आशीर्वाद आहेत. त्यामुळे या घरातनं आम्ही या परिस्थितीपर्यंत आलो की आज स्वतःचं डायनिंग मी काढू शकलो आणि अजूनही पुढे खूप मोठं डायनिंग करायचं माझं स्वप्न आहे. मी आणि माझी बायको, आम्ही गौरी पटवर्धन असे आम्ही दोघंही मिळून या गोष्टीची सुरुवात केलेली आहे. घरातलं काम चालू असताना आम्ही दोघंच होतो, कोणी कामगार नव्हतं. साधारण 80 पोळ्यांच्या कणकेपर्यंत मी कणिक मळायचो आणि माझी बायको पोळ्या करायची आणि डबेही मीच पोचवून यायचो. असं करत करत 1-2 कामगार करत आता पोळ्यांना बायका आहेत आणि इतर कामगार आहेत. आणि चव इतक्या घरच्या जेवणासारखी चव आहे की समजा चुकून बायको भांडून माहेरी गेली किंवा आईने आज म्हटलं की नाहीच करणार काही वगैरे, तर कर्वेनगर भाग, सिंहगड रस्ता आहे इकडे, मागे कमिन्स कॉलेजचा एरिया आहे, इथल्या लोकांसाठी ही अतिशय छान सोय. सो द फूड इज व्हेरी गुड. आणि त्यांचं म्हणजे लाईक ते जेवायला घालतात पण, तो त्यांचा भाव आहे तो फार महत्त्वाचा आहे. सो दॅट्स इट. आय मीन टू से की आय विल रेकमेंड इट टू ईच फ्रेंड ऑफ माइन. ताकाची टेस्ट कशी येते? छान, इसेन्शियल आंबट जेवढं पाहिजे तेवढं. कारण जेवण अगदी घरच्या स्वरूपाचं आहे, जे अत्यंत भडक मसाले वगैरे कुठले वापरले जात नाही. साधं बडगी मिरची मसाला, कांदा लसूण मसाला हा घरचा तयार केलेला आम्ही वापरतो. आणि रोजच्या रोज ताज्या भाज्या दारात येतात पहिला आणि मगच त्या चिरल्या जातात. आदल्या दिवशी भाजी घेऊन ती चिरून करून त्याचा जो ताजेपणा, न्यूट्रिशन जातं, तर ते तसं न करता आमच्याकडे किती वर्ष हीच सिस्टीम आहे. कोरोनापासून ही सिस्टीम दारात राबवण्याचे चालू केले. त्याच्या आधी आम्ही स्वतः भाज्या निवडायला जायचो. असे 1, 10, 100 डबेच्या पलीकडे गेलो तेव्हा आम्ही हे डायनिंग चालू केलं. तर ह्या सगळ्याचं श्रेय म्हणजे गिरणीमधून पीठ स्वतःच्या गिरणी स्वतः जळायचं,
हे सगळं काम मी माझ्या मिस्टरांनी केली कित्येक वर्ष नित्यनेमाने अजूनही करतो. त्यामुळे ह्या पोळ्या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत माझ्या. वाटण जे असतं जसं उसळीला एक वाटण लागलं कांदा खोबरं टमाट्याचं ते रोजच्या रोज आम्ही ताजं बनवतो. ते 4 दिवसाचं केलेलं वापरत राहायचं हा प्रकार नाही. सकाळच्या भाज्या संपवल्यावर संध्याकाळी नवीन ताज्या बनवतो. तेच रिपीट करत नाहीत. साधं जेवण हीच आमचं आहे. लोकांना साधं आणि चांगलं जेवण लोकांना द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. अशा रीतीने मस्तपैकी ही थाळी संपलेली आहे. फरसबीची भाजी अतिशय छान होती. राजम्याची टेस्ट अतिशय व्यवस्थित होती. ताक जगास होतं आणि आमटी म्हणजे फोडणीचं वरण म्हणायला लागेल कारण ते डेन्स होतं बऱ्यापैकी. आणि पोळी होती, चपाती नव्हती त्यामुळे खायला आणखी मजा आली. चटणी पण छान होती. या सगळ्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बरेच अजून पदार्थ मिळतात. त्यापैकी मी आता पुरणपोळी ऑर्डर करणार आहे आणि चेक करणार आहे की यांची पुरणपोळी कशी येते. सो माझं जेवण तर संपलेलं आहे पण मी एक्स्ट्रा आता ऑर्डर करतो आहे पुरणपोळी. अशा रीतीने चकास आणि खमंग पुरणपोळी आलेली आहे. सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि ते अतिशय गरम गरम केलेली आहे. मी हात चालवायचा मला चटका बसतो आहे एवढी छान आहे. तर मी जसे गार होईल तशी मी खायला सुरुवात करतो आणि लगेच त्याच्या टेस्ट सांगतो. अतिशय गरम गरम आहे मस्तपैकी. प्रॉपर गुळ वापरलेला. इसेन्शियल जेवढं पाहिजे तेवढा वेलदोडा. एका जायफळाचं नाही आहे लागत आहे त्यामध्ये काही. अतिशय अतिशय छान पुरणपोळी. म्हणजे मी लास्ट टाईम मी खाल्ली होती जांभूळपाड्यामध्ये पुरणपोळी अतिशय छान होती. ही त्याच टाईपची ही छान आहे. ती खूपच छान होती. ही पण आत्ता छानच आहे. मस्त आवडलेली आहे मला. पुरणपोळी मी मगाशी सांगितलं एक्स्ट्रा आहे आणि त्याची किंमत आहे 35 रुपये. सो वर्थ एव्हरी पेनी. मला खूप आवडलेली आहे. इथं पाऊस पडतो आहे मस्तपैकी बाहेर आणि त्यात अशी गरम गरम पुरणपोळी आणि चविष्ट. वा. टिफिन सर्व्हिसेस त्यांनी घरनं ऑपरेट केले पटवर्धनांनी आणि त्यानंतर त्यांनी वॉक इन असा छान कोझी मर्यादित सिटिंगचा हा जॉईंट चालू केला आहे. आणि कर्वेनगरमधले लोक खरंच लकी आहेत की त्यांना ही सेवा इथं उपलब्ध आहे. मला हे जेवण अतिशय आवडलेलं आहे. माझ्याकडनं परत एकदा मिलियन झिलियन ट्रिलियन काय असेल तेवढे सगळे स्टार्स. मी मित्रगुरू सॅनॉफ या थाळीवरनं परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असंच कधीतरी. शुभम भवतु. आपल्या सगळ्यांच्या साथीनं आम्ही पुढे आलेलो आहोत. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात, सहकार्य असू द्यात. मी आणि माझी बायको आपल्या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि कायम राहणार आहे. नमस्कार.